सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी निधन झाले। अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला। प्रिया गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती। यावेळी तिचा पती अभिनेता शंतनू मोघेने तिची साथ दिली। या काही पिरियडसाठी शंतनूने काम बाजूला ठेवून पत्नीला वेळ दिला। प्रियाच्या निधनानंतर आता शंतनू सावरताना दिसला आणि त्याने पुन्हा एकदा मालिकेद्वारे कमबॅक केलाय। शो मस्ट गो ऑन हे वाक्य प्रत्येक कलाकाराच्या तोंडून येत असतं, असं म्हणणं आता शंतनू मोघेचंही आहे। तब्बल 15 महिन्यानंतर शंतनू येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून मालिका विश्वात परतलाय। त्याच्या मालिकेतील सीनचा टीझर पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय। 15 महिन्यानंतर मालिकेत परतल्यानंतर शंतनूचा हा मधला प्रवास कसा होता आणि त्याच्या या भूमिकेबाबत महाराष्ट्र टाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे। शंतनू म्हणाला, मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही। आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली, कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो, त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही। व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं, वैयक्तिक सुखदुःख खुंटीला टांगून त्या व्यक्तिरेखेची सुखदुःख आपलीशी करणं हाच कलाकाराचा धर्म असतो। पुढे त्याने असं म्हटलं, कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो। काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे। आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे, असं म्हणत शंतनूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।